तर नमस्कार मंडळी, मी अनामिका स्वागत करते तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे रविवार म्हटलं की नॉनव्हेजचा वार। तर आज मी घेऊन आले बोंबील। मार्केटमध्ये छान असे बोंबील मिळाले मला। तर आता हे छान मी वॉश करून घेतलेत। यामध्ये आता मी रेग्युलरचे स्पाइसेस ॲड करते, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ आणि आगळ टाकणार आहे मी यामध्ये। आगळ टाकल्यामुळे ना खूप छान अशी चव येते, एक छान असं ट्विस्ट येतो बोंबील फ्रायला। तर मी आगळ टाकून घेते, छान असं मिक्स करून घेणार आहे। मिक्स करून सगळा मसाला ना बोंबलांना लागला पाहिजे। आणि इथे छान मी अर्धा तास मॅरिनेशनला ठेवून देणार आहे हे बोंबील मॅरिनेट केलेले। तर आता आपण आपलं ड्राय मिक्सचर रेडी करूया कोटिंगसाठी। इथे मी बारीक रवा घेतला आहे, त्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकणार आहे आणि आपले जे स्पाइसेस आपण बोंबीलला मॅरिनेशनला टाकले होते तेच स्पाइसेस यामध्ये सुद्धा मी ॲड करणार आहे। इथे मी हळद घेतली आहे, लाल तिखट टाकणार आहे आणि थोडासा गरम मसाला टाकणार आहे आणि मीठ टाकून घेणार आहे। मीठ टाकून घेतल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्सचर पूर्ण एकजीव झालं पाहिजे, ते मसाले आणि तो रवा छान मिक्स झाला पाहिजे। हे मिक्स झाल्यानंतर आहे ना, मी इथे तवा ठेवला आहे, तव्यामध्ये मी तेल तापत ठेवलं आहे। तेल छान थोडंसं तापलं, जास्त कडकडीत पण नाही, वाफा येईपर्यंत नाही तापवायचं आहे, मीडियम असं तापवायचं आहे। आणि हे जे आपण ड्राय रव्याचं मिक्सचर तयार केलं आहे तर ते मी छान बोंबलाला असं कोटिंग करून घेणार आहे। मस्त असं सगळं पूर्ण चारी बाजूने कोटिंग करून घ्यायचं आहे रव्याचं। सगळे असे बोंबील मी छान कोट करून घेतलेत रव्याने। आता मस्त मी फ्राय करते तेलामध्ये। छान असं 2-3 वेळा अलटून पलटून कुरकुरीत असे बोंबील छान फ्राय करून घ्यायचे आहेत, मस्त कुरकुरीत होतात। तांदळाच्या पिठाने खूप असं छान असं एक वेगळंच टेक्स्चर येतं त्यामुळे, आणि छान असं कुरकुरीत, म्हणजे असेच खाऊ शकता तुम्ही तळल्या इतके सुंदर लागतात। आता इथे माझे बोंबील फ्राय तयार आहेत, छान असे कुरकुरीत झाले होते। तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला नक्की सांगा की कसे झालेत। आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।